रायगडमध्ये रोहा कोलाड रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। रोह्यामध्ये कुंडलिका नदीनं रौद्ररूप धारण केलंय आणि रोहा शहराला वेढा घातलेला आहे। त्यामुळे रोहा शहराला लागून असलेले अष्टमी रायकर पार्क आणि त्याचबरोबर दमखाडी रोहाचा छोटा पूल सुद्धा पाण्याखाली गेलेत। अनेक वाहनं घरं पाण्याखाली गेली आहेत। रोहा रेल्वे स्थानक परिसराला सुद्धा आता कुंडलिकेचा वेढा बसलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय, ही रोहा शहराजवळची दृश्य आहेत। इथं कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे तिनं पात्र सोडलं आणि पाणी पातळी वाढल्यामुळे हे नदीचं पाणी शहरामध्ये पसरलेलं आहे। संपूर्ण शहराला आता या पातळीनं नदीनं वेढा घातल्याचं पाहायला मिळत आहे। काही प्रमाणामध्ये पुलावर सुद्धा पाणी गेलंय, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। पावसामुळे सावित्री नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। महाड शहराला सावित्रीला वेढा बसलाय। सावित्री नदीच्या पुरामुळे दादली दस्तुरी पूल पाण्याखाली गेलाय। सावित्रीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। महाबळेश्वर पोलादपूर मधनं वाहणारे झरे तुरुंब भरलेली आहेत। धरणं आणि त्यांचा विसर्ग वाढवलाय, त्यामुळे सावित्रीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये। तर माळशेज घाट परिसरात मुसळधार पावसानंतर डोंगरांमधले धबधबे पुन्हा प्रवाहित झालेत। डोंगरांतनं थेट रस्त्यावर कोसळणाऱ्या धबधब्यांखाली अनेक चारचाकी वाहन चालक गाडी धुवून घेण्याचा अनोखा आनंद लुटताना दिसतायत। हिरवाईनं नटलेला घाट परिसर, वेगवान वारे यामुळे उलटे वाहणारे धबधबे आणि दाट धुक्याची चादर यामुळे माळशेज घाटाचं निसर्ग सौंदर्य अधिकच खुललंय। या मनमोहक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं माळशेज घाटाकडे येत आहेत।